तर या धाडीवरती सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या अनिल पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। युवा संघर्ष यात्रा होण्याच्या अगोदर सुद्धा एकदा कारवाई झालेली आहे, त्यामुळे त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे आणि ते निर्दोष असतील तर घाबरण्याचं काही कुठल्या प्रकारचं कारण पण नाही आहे। आज त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किती क्लिअरिटी आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी रोहित पवारांची। घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे आणि त्याच्याशी राजकीय तुलना करणं हे योग्य नाही आहे। राजेंद्र पवार यांची ही जी कंपनी आहे त्याच्यावर आज रेड झाली आहे। राजू दादा ही नाही आहेत, ते बाहेर आहेत आणि रोहित ही बाहेर आहे, म्हणजे तिथले दोन्ही कर्ते पुरुष नसतानाही ही एवढी मोठी रेड झाली। ठीक आहे, हरकत नाही। माझं एकच म्हणणं आहे की आमच्याकडून अर्थातच पूर्ण सहकार्य होईल। माझ्या बहिणींनी, तिघी बहिणींनीही सहकार्य केलं होतं आणि आज आमचे बंधुराजही नक्की सहकार्य करतील। आणि ज्या पद्धतीने ही दडपशाही आणि सुडाचं राजकारण चाललंय हे अतिशय दुर्दैवी आहे। महाराष्ट्रात कधी असं सुडाचं राजकारण झालं नाही, आमच्याकडून तर कधीच झालं नाही। इतके वर्ष आम्ही सत्तेत राहिलो आणि कधी करणारही नाही।